श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 19. रविदास रजकास पुढील जन्मी राज्यपद मिळण्याचा श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद. एकदा रविदास रजक कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर उभा होता. त्यावेळी एका मोठ्या आणि सजविलेले नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजमासह जलविहार करीत होता. रविदास त्या राजाकडे एकचित्ताने पाहत होता. त्याचवेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर आले. रविदासाचे लक्ष त्या राजाकडे असल्याने त्याने नित्य परिपाठाप्रमाणे प्रभूंना नमस्कार केला नाही. श्रीपाद प्रभूंनी रविदासाच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, काय पाहत होतस रे रजका? त्यांच्या त्या मधुर वाणीने रविदास गोंधळला, परंतु तत्काळ स्वतःला सावरीत त्याने प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. प्रभू म्हणाले, त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना? रविदासाने होकारार्थी मान हलविले. ते पुढे म्हणाले, तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा, सध्याचे बिदर नगर राजा होशील. त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन. तो रजक म्हणाला, प्रभो, मला राजा होण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या चरणाची सेवा मला सदैव मिळावी. श्रीपाद प्रभूंनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूनंतर यवन कुलात जन्मास आला आणि यथाकाळ विदुरा नगरीचा राजा झाला. राजवैभवाचा उपभोग घेतल्यानंतर जीवनाच्या सायंकाळी त्यास नरसिंह सरस्वती स्वामीने दर्शन झाले. त्याचाच कृपेने त्यास पूर्वजन्माची स्मृती झाली आणि तो स्वामीच्या चरणी नतमस्तक झाला. त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन त्यांचा मोठा सन्मान केला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.